प्रणवाचे भेद उकलावे देहात, चंद्राची मी मात सांगत असे. सहस्रादळावरी तेज शुद्ध असे, त्या तेजे प्रकाशे चंद्रबाप्पा. उन्मनीचे ध्यासे सहस्रदळ गाजे, पश्चिम मार्गी बिजे दोन असते. लक्षालावे ज्ञानदेव एकलाची, शुद्ध ज्योती तेची जाणे एक. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग याचा श्लोक क्रमांक 5. भूमिरापो अनलो वायो खम मनो बुद्धिरेवच, अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीर अष्टधा. या पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, त्याबरोबर मन बुद्धी आणि अहंकार, या माझ्या 8 भिन्न शक्ती आहेत. भगवंत अर्जुनाला सांगतायत. कारण मी नेमका काय आहे, माझं स्वरूप काय आहे, हे पूर्णपणे जोपर्यंत मनुष्य जाणून घेत नाही तोपर्यंत मनुष्याला त्याच्या स्वस्वरूपाची जाण येत नाही. त्याशिवाय त्याला स्वत्वाचा विसरही पडत नाही. कारण स्वत्वाचा विसर पडण्याकरता पूर्ण ज्ञानाची प्राप्ती व्हावी लागते. ज्ञानाची प्राप्ती झाली की स्वत्वाचा विसर पडतो. आपण कोणीच नाही याची प्रचिती यायला लागते. मग आपण कोण आहोत तर फक्त त्याचे पाईक आहोत, त्याचे अंश आहोत. त्याच्या सत्तेनं आपण चालतोय. साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, शिकविता धनी वेगळाची. त्याचा अंश आपल्यामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपलं अस्तित्व आहे. त्यानं त्याचा अंश काढून घेतला की आपलं कलेवर आहे, आपलं मढ आहे, मृत शरीर आहे. ज्या शरीराकरता ज्याला त्याचा शृंगार आम्ही आयुष्यभर करत बसतो आहे, ज्याच्या मुळे आमचा अहंभाव वाढतो आहे, माझ्यासारखं कोणीच नाही, ही जी अहमवृत्ती ज्या शरीरामुळे आली आहे ते शरीर किती नाशिवंत आहे हे आधी आम्ही कळून घ्यायला पाहिजे. आणि हे विज्ञानाचं जे अंग आहे, भगवंत ते आधी अर्जुनाला सांगतायत की तू विज्ञान समजून घेतल्याशिवाय तुला ज्ञान कळणार नाही. साखर खाऊनच पाहावं लागेल, खाल्ल्यानंतर समजल. जो आस्वाद आला, जे फील झालं, जे आम्ही अनुभवलं ते गोड होतं, त्याला गोड म्हणतात. हे ज्ञान आहे. मग ते ज्ञान एकदा प्राप्त झालं की पुन्हा त्याचा विसर पडत नाही. महाराज भगवंत अर्जुनाला आजच्या श्लोकामध्ये ते सांगतायत की ह्या ज्या पंचमहाभूत आहेत, दिसायला प्रसंगी उग्ररूप त्यांचं दिसतं, परंतु त्यांचं उग्ररूप होणं किंवा शांत राहणं हे माझ्या नियंत्रणानं चालतं. मन 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं जे मन आहे ते मन भगवंत म्हणतं मीच आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मी 10व्या अध्यायामध्ये स्पष्ट विभूती योगमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे की सर्व इंद्रियांमध्ये मन मीच आहे. बुद्धी मीच बुद्धी प्रदान करतो, बुद्धीचा दाता, लक्ष्मीचा पती. बस ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांती. ते बुद्धी भगवंत देतो, म्हणूनच भगवंत म्हणतात त्या बुद्धीद्वारे ते मला जाणू शकतात. म्हणजे बुद्धीसुद्धा भगवंताची शक्ती आहे. आणि अहंकार जो आहे ज्याच्यामुळे दैनंदिन चाललेला आहे, व्यवहार चालतो, तो अहंभाव, तो अहंकार, तो सुद्धा भगवंत म्हणतात ही सुद्धा माझीच शक्ती आहे. आणि जेव्हा अहंकार विरहित जीव होतो त्यावेळेस तो साधकाच्या भूमिकेत येतो. आणि तो अहंकार जाण्याकरता, स्वत्वाचा विसर पडण्याकरता, त्याकरता ज्ञानाची प्राप्ती आवश्यक आहे. आणि ज्ञानप्राप्तीकरता विज्ञानाचं ज्ञान होणं गरजेचं आहे. आणि भगवंत तेच करतायत. अर्जुनाला म्हणतायत फक्त तू आता ते जाणून घे. मी तुला सांगतोय ते तू आता ऐक. कश्चिद्यत्तपि सिद्धते यततामपि सिद्धानाम कश्चिन मां व्यक्ती तत्वतः. ऐकणारा एखादा भेटतो आहे, त्या एखाद्यामध्ये अर्जुना तू होऊन जा ना.
प्राकृत सृष्टीच्या निर्मितीकरता भगवान श्रीकृष्णांचं विस्तारित रूप खरं तर 3 विष्णू रूप धारण करतं. पहिलं महाविष्णू हे रूप महत्तत्व नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करतं. आपण जे आता पाहतो दृश्य जे आहे ते संपूर्ण निर्मिती ही महाविष्णू या रूपातून करतात. दुसरं जे आहे ते क्षीरशाही विष्णू हे रूप प्रत्येक ब्रह्मांडात सर्वव्यापी परमात्मा म्हणून विस्तारित होत असतं. शेषनागावर जे ध्यानस्थ बसलेले आहे ते शेषशाही विष्णू. आणि तिसरं जे आहे ते गर्भोदकशाही विष्णू हे सर्व ब्रह्मांडात वैविध्यपूर्ण निर्मिती करतं. आणि यावरच भाष्य करताना माऊली 17 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, ज्ञानविज्ञान योग अध्याय 7 ओवी क्रमांक 17, हे अष्टधा भिन्न कैसी ऐशे ध्वनी धरिसी जरी मानसी तरी तेची गाता परियेसी विवंचना. हे अष्टविधा काय आहे? अष्टविधा प्रकृती भगवंताची नेमके काय आहे? अशी ऐसा ध्वनी धरिसी जरी म्हणी, ध्वनी म्हणजे शंका. अशी शंका अर्जुना तुला उत्पन्न होत असेल, शंका सुद्धा भगवंतच उत्पन्न करतायत आणि तिचं निरसनही भगवंत करतायत. तसं गीतेवर टीका करत असताना अतिशय सूक्ष्मपणे माऊली मांडत आहेत. शंका स्वतःच उपस्थित करतात आणि त्याचं निरसनही लेखणीतून स्वतःच करतायत. महाविष्णूने भगवान श्रीकृष्णाने जे कुरुक्षेत्री केलं तेच माऊलीने तुम्हा आम्हा करता या श्वेत वस्त्र धारण करून केलेलं आहे महाराज. भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली तेच लेखणीतून प्रकट करतायत की अष्टधा भिन्न कैसी ऐशी ध्वनी धरिसी जरी मानसी तरी तेची गा आता परियेसी विवंचना. तो विचार कोणता आहे? अष्टविधा प्रकृतीचा तो विचार अर्जुना मी तुला सांगतो ते तो ऐक. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्णारी पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.